सन्माननीय व्यासपीठावर विराजमान उपस्थित सहकारी वृंद व माझे सहकारी आणि इथे जमलेल्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणी, आज 12 फेब्रुवारी 2025 आणि आजचा दिवस इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ आणि तो सेलिब्रेशन करण्यासाठी म्हणजे साजरा करण्यासाठी आपण येथे एकत्र जमलो आहोत. मी इयत्ता 10वीचा वर्ग शिक्षक आणि वर्ग शिक्षक या नात्याने मी माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी येथे उभा आहे. खरं तर इयत्ता 10वीच्या वर्ग शिक्षकाची जबाबदारी मी लास्ट इयरला आहे ती जबाबदारी पार पाडली आणि हे माझं दुसरं वर्ष आहे. पुष्पा मॅडमांनी मुख्याध्यापकाचा चार्ज घेतल्यानंतर ती जबाबदारी माझ्याकडे आली दिवाळीच्या आधी. त्याआधी इयत्ता 10वीच्या म्हणजे 9वीच्या वर्षाला असताना तुमच्या वर्ग शिक्षिका होत्या पुष्पा वसाय मॅडम, त्यांनी ती जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर दिवाळी आधी, या वर्षी दिवाळी आधी ती जबाबदारी माझ्याकडे आली. तर तुमच्या वर्गात प्रवेश केल्यानंतर म्हणजे मला ती जबाबदारी मिळाल्यानंतर मला असं कधी जाणवलं नाही की तुम्ही माझ्यासाठी नवीन आहात. कारण तुमच्याकडून मिळालेलं प्रेम म्हणजे तुमचं सहकार्य वृत्ती, तुमच्यातली असणारी मैत्री म्हणजे मला मित्रत्वाने वागवलं, मी तुमच्याशी मैत्री ठेवली आणि अगदी शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं कसं असावं या सामंजस्याने आपण राहिलो. हसत खेळत आपण शिक्षण घेतलं आणि आपल्या ज्या आठवणी आहेत या SSCच्या 10वीच्या बॅच मधल्या, त्या आठवणी मला सदैव स्मरणात राहतील. इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींनी आपले अनमोल आयुष्यातले 10 वर्षे या शाळेत व्यतीत केले म्हणजे घालवले. या शाळेत शिकलात तुम्ही, त्यांना शाळेकडून मिळालेले शिक्षण, संस्कार, शिस्तीचे गुण, या सर्व गोष्टींचा ते आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी करतील याची मी वर्ग शिक्षक या नात्याने सर्वांना आश्वासन देतो. आपल्या मुली ह्या आदिवासी खेड्यातल्या गरीब कुटुंबातल्या मुली आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून शिक्षणासाठी त्या आपल्या शाळेत आलेल्या आहेत. त्यांनी या ठिकाणी स्वतःचं एक वेगळं जग निर्माण केलं. आश्रमशाळा काय असते, मी स्वतः आश्रमशाळेत शिकलो आहे, मला माहिती आहे आश्रमशाळेचा अनुभव. 1ली ते 10वी मी आश्रमशाळेत शिकलो, 11वी 12वी मी आश्रमशाळेतच शिकलोय, म्हणजे मला आश्रमशाळेचं जग कसं असतं हे पक्क ठाऊक आहे. आणि या आश्रमशाळेत तुम्ही जे 10 वर्ष घालवलेत किंवा 10 वर्ष शिक्षण घेतलं तेच ठिकाणास तुम्हाला सोडावं लागतं आहे. म्हणजे हा तुमच्यासाठी एक भावनिक क्षण आहे. कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी स्थिर राहू शकत नाही. कधी ना कधी माणसाला प्रत्येक गोष्ट ही सोडावीच लागते. आपले ध्येय व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपलं आवडीचं ठिकाण हे आपल्याला सोडावेच लागते. आज तो क्षण आपल्या समोर आहे. 10 वर्ष आपण ज्या शाळेत राहिलो त्याच ठिकाणाचा आपण आज निरोप घेत आहोत. आपले आई वडील गरीब कुटुंबातले आहेत, त्यांनी आपल्याला शिक्षणासाठी पाठवलं आहे यासाठी की माझी मुलगी चांगली शिकेल, आई वडिलांचं नाव कमावेल आणि समाजात आपल्याला प्रतिष्ठा मिळवून देईल. हे आपल्या आई वडिलांचं स्वप्न हे तुम्ही जे बसले आहेत इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी तुम्हालाच पूर्ण करायचं आहे. म्हणजे आपल्या आई वडिलांची स्वप्न खूप शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊन किंवा आपल्याला काहीतरी नोकरी मिळवून ते आपल्या आई वडिलांची स्वप्ने ही आपल्याला पूर्ण करायची आहे. आपल्या समाजातल्या मुली, विशेष करून त्या मुलींना लग्नाची खूप घाई असते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की लग्नाचा विचार करू नका, आधी शिक्षण घ्या, कुठेतरी सेटल व्हा आणि मग लग्नाचा विचार करा. इयत्ता 10वीचे कसे लिहायचे आहे याविषयी मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे, पण सगळं काही सिच्युएशन वर डिपेंड आहे. तुम्हाला कसे पेपर लिहायचे आहेत हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही त्या ठिकाणी बसून 3 तासात काय लिहिता यावर तुमचं 10 वर्षांचं भविष्य अवलंबून आहे. तुम्ही
10 वर्ष घेतलेली मेहनत तुम्हाला पेपरच्या माध्यमातून त्याचा परिणाम दाखवायचा आहे, रिझल्ट दाखवायचा. पेपर पूर्ण लिहा. आपल्याला 100% निकाल लावायचा आहे. लास्ट इयरला हे 100% निकाल लागला, यावर्षी 100% निकाल लावायचा आहे. त्यामुळे खूप कष्ट घ्या, मेहनत करा, अभ्यास करा. तुम्हाला माझ्याकडनं SSC बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि एक शायरी सांगून मी माझं भाषण संपवतो. आखरी मुलाकात का वक्त आया है, आखरी मुलाकात का वक्त आया है, आपको अलविदा कहने का वो पल आया है, आपको अलविदा कहने का वो पल आया है. छोड़कर स्कूल के मस्ती भरे दिनों को, छोड़कर स्कूल के मस्ती भरे दिनों को अब नए सफर की राह पर निकलने का वक्त आया है. एवढे बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही जे हे मुलाचं मार्गदर्शन केले, मुली नक्कीच त्या गोष्टीवर नक्कीच ते पार पाडतील आणि यानंतर